लक्षात नामस्मरण हृदयापासून करा. हे आम्हाला एक संधी आलं लक्षात. असं म्हणायचं या आपल्याला एक संधी भगवंताने आपल्याला जागृत केले आणि या संधीचा आपल्याला फायदा काय घ्यायचा की ह्या कारणास्तव आपण इथपर्यंत आलोय आणि त्याच्यामुळे आपल्याला उद्धार करायचा आहे आणि शक्यता निघूनच जाणार आहे. शक्यांचं काय नाही. वामन अवतार म्हणजे एका पावलामध्ये पृथ्वी आपली भगवंताने, दुसऱ्या पावलात आकाशगंगा आणि तिसरं पाऊल बळीराजा लागतं ते ठेवून मस्त काय ठेव म्हणले पाताळात घातलं. एवढा मोठा देव ब्राह्मणाचा मालक एवढा मोठा आहे. ब्रह्मचैतन्य गुंडलगिरी महाराष्ट्रांचा नाम घ्या तुझ्याजवळ येतो, तू तुम्हाला प्रचिती येतो आणि बोल देतो मी आहे म्हणून. बरोबर आहे नाही? पण त्याच्यासाठी काय करावं लागेल? त्याला ओढावं लागेल ना, त्याला बोलावं लागेल. मग काय करायचं? नामाने त्याला खेचला जातो आणि नामस्मरण सगळ्यात माऊली तर सांगतात नामस्मरण कीर्तन साधन पैसे सगळ्यात सोपं साधन नामस्मरण सांगितलेलं. भगवान श्रीकृष्णाच्या नामाचा अर्जुन झोपे सुद्धा नामस्मरण करायचे. देवादेवी महादेव नृत्य करायचे. नृत्य नारद मुनी सनकाधिक सगळे खाली यायचे आणि नृत्य करायचे. एवढा ध्वनी निघायचा. मी नाही सांगत, श्रीमद भागवत कथा सांगते 18 पुराणाची हे केली व्यासांनी 18 पुराण निर्माण केले तरीही त्यांचं मनाची शांती झाली नाही. 18 पुराण काय थोडेच का? 4 वेळ 18 पुराण शेवटी कोणत बोलली नाही. श्रीमद भागवत कथा श्रीमद भागवताची निर्माण केली तेव्हा त्यांच्या जीवाला शांती लागली. एवढं वर्णन करून सुद्धा आत्मा शांत होत नाही म्हणजे भगवंताची लीला किती मोठी असेल एवढं वर्णन होऊ शकत नाही. व्यासांना आपल्याला काय करणार आहे? आपण फक्त नामस्मरण घ्यायचंय. आपण लय डोक्यात जायचं नाही, विचार करत जायचं नाही. नामस्मरण सांगितलं तेच करा. अजिबात त्रास समजलेला नाही म्हणून त्या तुकाराम महाराज म्हणतात साधवया भक्ती काय नाही लाभ धरते. भक्ताचे काम करायला लाभ देत नाही. देव सतवारांच्या बायकोचं गाव पण केलं 27 दिवस बरोबर नाही. नामदेवांचे रोज यायचा देव काय करू लागायला बोलू लागायला कोणाला बघायचं कोणाला मदत करू लागायचा जनाबाईला आणि नामदेव आणि आपण घरी चोरी करायला महाराज आणि ते सगळे भगवंताने सगळे केले. पांडवांच्या यज्ञामध्ये उष्टावळी काढली बघा. लोक इथं नाचत्या पंतवाळे उचलो का नको जगाचा मानव होता तो तरी पांडवांच्या यज्ञामध्ये पंतवाळ्या उष्ट्या काढल्या देवानी आणि काय कामं करायला पाहिजे. सगळ्यांना बरोबर लागायचं आणि तुमची माता रडायला लागली आणि भगवंताने सांगितलं की माग काय मागायचं मी तुला जे पाहिजे तुम्ही देतो म्हणले. मी आज प्रसन्न नाही आज म्हणले गोष्ट आजीबरोबर असतात. माग काय मागायचे? काय मागितलं होतं ती मातेने? सगळ्या विश्वामध्ये जेवढं दुःख आहे ना तेवढं माझे वडील टाक म्हणले भगवंताला. असे ओळखीच गेले पुढे आणि तेव्हा भगवंत रडायला लागले. माहितीये का प्रसंग काय होता? भगवंताने सांगितलं असे काय एवढं दुःख सहन करून दुःख काय एवढं दुःख मागली? ते म्हणजे देवा दुःख होतं म्हणून तुला नामस्मरण केलं. काय म्हणली? दुःख होतं म्हणून तुझं नामस्मरण केलं. स्वतःच तुम्ही तुला विसरले असते रे म्हणून तर मला दुःख आठवलं नाही कारण तू होता. माझ्या मुलांची सगळी काळजी तू करत होता म्हणून मला दुःख कधी झालंच नाही. कारण पाठोपाठी कोण होता? पावली भगवंत होता आणि ते भगवंताने सांगितलं एवढं त्रास कर म्हणून तर सांगतो आपल्या मागे दुःख आहे, आपल्याला बी त्रास आहे. आपण ह्या बाबीतून मुक्त होणार पण आपली वृत्ती कशी शिवायची कोणती माती सारखी काल दुसऱ्या झालं जातो अशी अजिबात नाही. भगवंत आपल्या शास्त्र तेच सांगते. रामायण ते शिकवते, भगवद्गीता तेच शिकवते. म्हणून तर आपल्या साधू संतांनी सांगितलंय नामस्मरण करून आपण नक्की आपला जे काय असेल त्रास तो संपवायचा. कारण हा जन्मजन्मीचा त्रास आहे. प्रत्येकाला कर्माचा त्रास आहे. लागायचं कोणाची मुलगी होती सीता माता जनक राजाची आणि कोणाची सून होती दशरथ राजाची. ज्या दशरथ राजा स्वर्गात गेल्यानंतर इंद्रच होता पायापाशी बसायचा ती त्यांची आवती जाऊन देऊन मालकीन कुणाची होती? भगवान श्रीराम म्हणजे भगवान नारायणाची. तेच आणल्या लक्ष्मी ते सीता माता ते दत्त महाराज आलं लक्षात. तो ती 14 वर्ष काय केलं? दगड आता उशाला झोपायला दगड एवढं सहन केलं 14 वर्ष. एवढे बाप एवढा मोठा सासरा एवढा मोठा आणि साक्षात भगवंताची पत्नी तरी विश्वासावर लागला. मग आपल्याला थोडंफार ससायला होता